कविप्रवेश यूट्यूबवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एक छोटीशी गंमत, पण या गमतीतून काहीतरी बोध नक्कीच घ्यायचा आहे. म्हणून एक घडलेला किस्सा. प्रवासात माझ्या समोरच्या बेंचवर रेल्वे प्रवास आणि सुखद प्रवास. हळूहळू प्रत्येकजण आपापल्या सीटवर स्थानापन्न झालेला. जुजबी एकमेकांची ओळखही झालेली. त्यामुळे थोडासा अर्ध्या पाऊण तासातच प्रत्येकालाच एक मोकळेपणा जाणवत होता. तशातच माझ्याबरोबर समोर एक विवाहित स्त्री आणि तिची एक साधारण 1 वर्षाचं छोटंसं बाळ जवळ असलेली एक तरुण मुलगी. मग दोघींच्या गप्पा, मजेत सर्व काही प्रवास चालू होता. आणि बाजूच्या बेंचवर बेशिस्त कारभार. 2 कुटुंब, पती पत्नी आणि प्रत्येकाची 2-2 मुलं. एक मुलगा एक मुलगी, एक मुलगा एक मुलगी. वय साधारण 2.5 ते 5 या वयोगटातली ती चौघं. आणि प्रचंड गोंधळ. त्या गोंधळाचा नक्कीच आजूबाजूला आम्हाला, आमच्या मागच्यांना बराचसा त्रास सहन करावा लागला. शेवटी न राहून त्यातील एकीच्या, जी समजूतदार आई मला वाटत होती, तिच्या कानात मी जाऊन सांगितलं की थोडंसं या मुलांना थोडं शिस्तीत वागायला सांगा, इतरांना त्रास होतोय. आणि खरोखर या शब्दांचा उपयोग झाला आणि थोडीशी शांतता मिळाली. मग त्यातच एका मोठ्या स्टेशनवर गाडी थोडा वेळ थांबली. 5-7 मिनिटाचाच तो हॉल्ट. आणि खिडकीशी आलेल्या वडापाववाल्याकडनं माझ्या समोर बसलेल्या त्या विवाहित स्त्रीने मस्त वडापावचा आस्वाद घेतला. त्या वासाने नाहीतरी प्रत्येकालाच थोडीशी मनात चाळवाचाळव होते. मी पण फक्त वड्याचा आस्वाद घेतला. आणि त्यानंतर ती गाडी सुटली आणि एक 5-10 मिनिटात तिला एक कॉल आला. अंतर दोघांमध्ये कमी असल्यामुळं ती कॉलवर काय बोलते हे ऐकायचं नाही ठरवलं तरी कानावर येत गेलं. अंदाज आला की तिकडून तिचे पती महाशय बोलत आहेत. मग थोडेसे लटके रुसवे फुगवे, गावाहून परत घराकडे चाललेली ती आहे हे जाणवलं. आणि मग तिने एक चिमटा घेतलाच. नुकताच 5 मिनिटाचा हॉल्ट होता गाडीला. अमुक वेळेपर्यंत मी पोहोचेन. आणि हो, वडापाव खाल्ला बरं का मी. तिकडून काहीतरी कोटी झाली असावी आणि इकडून चेहरा बदलून एक वाक्य टाकलं गेलं, नाहीतर तू साधा वडापाव पण आणत नाहीस. हेच ते वाक्य. आणि ह्याच्यावरून आपल्याला बोध घ्यायचा आहे की माफक अपेक्षा असतात हो आपल्या पत्नीच्या. पण तुम्ही स्वतःला इतकं झोकून देता आपापल्या विश्वामध्ये. आपण, आपली नोकरी, आपले मित्र आणि आपलं विश्व. आणि जी अर्धांगिनी तुम्हाला आयुष्यभरची साथ देते, जी तुमच्या सुखदुःखात सामील होण्याचं वचन तुम्हाला देत तुमच्यासोबत राहते, तिची माफक अपेक्षा एक वडापाव, तो सुद्धा तुम्ही तिला खाऊ घालू शकत नाही. हे शल्य तिच्या ओठातून बाहेर पडलं आणि मी, माझ्यासारखं हळवं मन आतल्या आत रडू लागलं. किती माफक अपेक्षा त्या स्त्रीच्या, त्या विवाहित स्त्रीच्या. एक वडापाव, आणि तो सुद्धा तिचे पती तिला आणून देऊ शकत नाहीत, हे तिच्या एका वाक्यातनं माझ्या कानापर्यंत जाहीर झालं. मन थोडं खट्टू झालं. आणि त्या आपल्या हिंदू स्त्रीचा सन्मान म्हणून मी तिच्याकडं हलकेच पाहिलं आणि मनोमन म्हटलं की याच्या पुढे तरी हिच्या पतीकडून हिच्या या माफक अपेक्षा यांची पूर्ती व्हावी, याच तिला सदिच्छा. असंच मनोमन प्रार्थना करून मी काही ऐकलंच नाही अशा आविर्भावात मी खिडकीतून बाहेर बघणं सुरू केलं, तिला काही ऑड वाटू नये म्हणून.
यथावकाश जुजबी ओळख झालेलीच होती. त्यानंतर मग इतर गप्पा वगैरे आणि प्रवास सुखकर झाला. पण नक्कीच एक अशी गोष्ट घडली माझ्यासमोर, ती तुमच्याशी शेअर करतोय. बोध ज्यानी त्यांनी नक्की घ्यावा. फार मोठ्या अपेक्षा नसतात हो. तुम्ही त्यांच्या छोट्या छोट्या अपेक्षासुद्धा दुर्लक्ष करता. ही चूक आपण करतो. या चुका कमी होत गेल्या तर प्रत्येक घरात किती सुख नांदेल ना. गोष्टी छोट्या छोट्या असतात, अपेक्षा खूप छोट्या असतात. त्याच्यापेक्षा मोठमोठे खर्च तुम्ही मित्रांमध्ये करत असता, हे तुम्ही विसरून जाता. सहज सुलभ, तिला काय हवं काय नको, किती थकलीस तू, अशी काही छोटी छोटी वाक्य. कसा गेला दिवस, छान गेला का गं, काय आजच्या दिवसातलं काही सांग ना मला, मी नंतर फ्रेश होईन, कॉफी चहा नको आज मला, मीच बनवतो, आपण दोघंही घेऊयात. छोटी छोटी वाक्य असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या त्या स्त्रीला आनंद देऊन जाऊ शकतात. चला, अशा छोट्या गोष्टी लक्षात ठेवूयात, त्यांचं मोठेपण काय आहे हे जाणूयात आणि एकमेकांच्या सोबतीनं मस्त आयुष्य जगूयात, मस्त आयुष्य जगूयात.